नमस्कार सर्वांना, जय शिवराय. बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देवाची पोच बघून मला एक छान वाक्य सुचलं. एकवटले जरी लाख काजवे तरी सूर्याची बरोबरी होत नाही. झाकेल सूर्याचं तेज अशी वस्तू जगात अस्तित्वात नाही. लावले पंख गरुडाचे जरी घेता येत नाही गगन भरारी. बैलगाडा शर्यत क्षेत्रात बकासूर आहे द्वादशम हिंद केसरी. उंच आबाळी झेपावलेल्या गरुडाला लोक दगडी मारत असतात, पण त्यापर्यंत किती पोहोचतात. पळाच्या जोरावर वेळ आणि खेळ बदलणारा जगज्जेता कोहिनूर बकासूर अशी त्याची जगभर ओळख आणि त्याची कीर्तिवंत ख्याती. सूर्याचं अस्तित्व जास्त काळ झाकत नाही गडद काळोख. हरला तरी राजा आणि जिंकला तरी राजा. लाखो कोट्यावधी चाहत्यांच्या मनावरती राज्य करणारा हा देव द्वादशम हिंद केसरी कोहिनूर बकासूर. खरं तर त्याच्या भेटीचा योग वारंवार येत असतो, ते माझं भाग्य आहे. बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव आपल्याला पाहायला मिळतो, त्याच्याविषयी बोलायला मिळतं, हे आपलं भाग्य आहे. जेव्हा जेव्हा मला त्याच्या दर्शनाचा योग येत असतो, मी त्याचा एखादा व्हिडिओ काढत असतो आणि तो सोशल मीडियावरती पोस्ट करत असतो. त्यामधून अनेकांना तो पाहायला मिळत असतो आणि त्यांच्या चांगल्या कमेंट्सही त्याच्यावरती असतात आणि त्या वाचत असतो मी. आणि त्यातनं देवाविषयी असणारी त्यांची श्रद्धा, त्यांचं मतं हे आपण कायमच पाहत असतो. यूट्यूब म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, अगदी फॉरेनमधनं देखील काही जण मेसेजेस करत असतात, कमेंट देखील करत असतात. हे जगभर त्याची असणारी ख्याती, त्याच्यावर असणारं हे चाहत्यांचं प्रेम, हे त्यांनी स्वतः कष्टाने कमवलेलं आहे. एक त्याचा तो नावलौकिक आहे आणि खरंच त्याच्याविषयी माहिती जाणून घ्या. आज बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये देव अशी त्याची ख्याती आहे. त्याच्यावरती पोस्ट करताना, त्याच्याविषयी कमेंट करताना या गोष्टीचं महत्त्व जाणून घ्या. कारण तुमचे विचार, तुमचे संस्कार, तुमचा आदर्श हे सगळं दाखवत असतात. आणि आपण त्याच्याविषयी या व्हिडिओ बनवत असतो या कायम राहतील आणि कायम आपल्याला या गोष्टीचं समाधान राहील की आपण देव पाहिला आहे. आणि त्यावरती ज्या कमेंट्स असतात त्या पण त्या कायम राहतील. आणि चाहत्यांचं प्रेम हे सगळ्यात मोठं असतं. बैलगाडा शर्यत हे नंदी आणि चाहते, प्रेक्षक त्या संबंधित असलेले घटक मोठं करत असतात. त्यांचं ते योगदान आहेच. आणि शक्यतो जितकं होईल तितकं या खेळातलं प्रेम जिंकत चला, लोकांची मनं जिंकत चला. या नंदींवरती प्रेम करा आणि हा सुखद अनुभव घेत चला.